नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, VDK नॉलेज हब या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण घड्याळाची आरशातील वेळ किंवा आरशातील प्रतिमा याविषयी माहिती घेणार आहोत. पहा, जेव्हा आपल्याला रिअल इमेज दिलेली असते आणि आरशातील प्रतिमेची वेळ विचारलेली असते, त्यावेळेस जी प्रत्यक्ष वेळ दिलेली असते, ती वेळ जी आहे ती 12 मधून वजा केल्यानंतर आपल्याला आरशातली वेळ मिळत असते. बघा, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की रिअल इमेजमध्ये 10 वाजलेले आहेत आणि आपल्याला आरशातील वेळ काढायची असेल तर आपण 12 मधून 10 वजा केल्यानंतर त्या ठिकाणी 2 मिळालेला आहे. तर यावर आधारित आणखीन काही प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया की कशा पद्धतीनं प्रश्न यावर विचारलेले असतात. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1, दिलेली वेळ 8:10 तर आरशातील वेळ किती असेल? तर मग या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की जर आपल्याला वेळ दिलेली आहे आणि आपल्याला आरशातील वेळ काढायची असेल तर आपण दिलेली वेळ जी असते ती 12 मधून वजा करायची असते. तर मग आता आपण ही दिलेली वेळ जी आहे ती 12 मधून वजा करून पाहूया. म्हणजेच याला आपण 11:60 असे पण लिहू शकतो. म्हणजेच आता 11:60 मधून आपण दिलेली जी वेळ आहे ती वजा करून पाहूया. बघा, 60 मधून 10 गेले, आपल्याला माहिती आहे खाली राहिले 50 आणि 11 मधून 8 गेले तर या ठिकाणी राहतात 3. 3:50 ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे जे दोन इमेज दिलेले आहेत हे रिअल इमेज आहे आणि ही त्याची आरशातील इमेज आहे. तर या दोन्हीमध्ये 8 वाजून या ठिकाणी आपल्याला दिसतंय की 10 मिनिटे आहेत आणि त्याचे जर रिफ्लेक्शन किंवा मिरर इमेज जर पाहिले आपण तर या ठिकाणी 3:50 होताना आपल्याला दिसत आहे. अशाच प्रकारचा हा पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 2 पहा, 10:35 वाजता आरशात पाहिल्यास घड्याळात किती वाजलेले दिसतील? आता प्रत्यक्ष वाजलेले आहेत 10:35 आणि आपल्याला आरशात विचारलेलं आहे. म्हणजे सेम मगाशी ज्या पद्धतीनं आपण केलं त्याच पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला करावं लागेल. म्हणजे दिलेली जी वेळ आहे ती वेळ आपल्याला 12 मधून वजा करायची आहे. या ठिकाणी आपल्याला आरशात पाहिल्यास घड्याळात किती वाजलेले असतील हे विचारलेलं आहे. म्हणजे सेम तीच पद्धत आहे. 12 मधून 10:35 वजा करूया. मात्र आपल्याला माहिती आहे की 12 मधून 10:35 वजा होत नाही. मग आपण या ठिकाणी याला तास आणि मिनिटाच्या स्वरूपामध्ये लिहू शकतो. म्हणजे 11:60 या पद्धतीनं आपण लिहू शकतो. मग आता यांची वजाबाकी करूया. 60 मधून 35 गेले तर आपल्याला माहिती आहे खाली किती राहतात 25 आणि 11 मधून 10 गेले म्हणजे 1. म्हणजे 1:25 हे याचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 3 पहा, 19 वाजता आरशात पाहिल्यास घड्याळात किती वाजलेले दिसतील? आता या ठिकाणी 19 वाजले म्हणजे कन्फ्यूज होण्याची आवश्यकता नाही. 19 म्हणजेच काय, आपल्याला 24 तासी घड्याळीमध्ये विचारलेलं आहे. त्याच्यामुळं खूप सोपं आहे. बघा, एक तर तुम्ही शॉर्ट ट्रिकने याला डायरेक्ट काय करू शकता, 24 तासी घड्याळीमध्ये विचारलेलं आहे म्हणजे 12च्या नंतरची संख्या तुम्हाला विचारलेली आहे. किती वाजले या स्वरूपामध्ये 19 वाजले असं विचारलेलं आहे. म्हणजे 24 तासी घड्याळीमध्ये विचारलेलं आहे. म्हणून 24 मधून जर 19 तुम्ही डायरेक्ट मायनस केले तरी तुम्हाला या ठिकाणी उत्तर त्याचं मिळणार आहे. म्हणजेच काय होईल की या ठिकाणी 24 मधून 19 गेले तर खाली उत्तर राहतं 5. म्हणजे त्या ठिकाणी 5 वाजलेले असतील. हे झालं शॉर्ट ट्रिक. किंवा मग तुम्ही याला असं पण स्वरूपामध्ये करू शकता, 23 तास आणि 60 मिनिटे म्हणजेच 24 तास हे आपल्याला माहिती आहे. 60 मिनिटे म्हणजे 1 तास आणि हा 23 म्हणजे 24 तास. तर यात 24ला मी 23 तास आणि 60 मिनिटे या पद्धतीनं लिहिलेलं आहे. याच्यामधून तुम्ही हे मायनस करू शकता. दिलेली संख्या या 23:60 जरी वजा केली तरी आपल्याला उत्तर तेच मिळणार आहे. मग उत्तर काय मिळेल? बघा, 4:60 म्हणजेच काय, तर हे 5 वाजलेले असतील. कोणत्याही पद्धतीनं केलं तरी चालेल. प्रश्न क्रमांक 4, 20 तास आणि 20 मिनिटे वाजता आरशात पाहिल्यास घड्याळात किती वाजलेले असतील? म्हणजे 20:20
वाजता आरशात पाहिल्यास घड्याळात किती वाजलेले असतील? आता या ठिकाणी सुद्धा काय आहे, 24 ताशी घड्याळीमध्ये हे विचारलेलं आहे. मग आपण हे वरती ज्या पद्धतीनं केलं आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी करून पाहूया. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की जरी तुम्हाला 24 ताशी घड्याळीमध्ये विचारलेलं असलं तरी जर तुम्ही 24 मधून हे वजा केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी त्याचं उत्तर मिळणार आहे. आता या ठिकाणी 24 ताशी घड्याळीमध्ये म्हणजेच काय, तर 23 तास आणि 60 मिनिटे. म्हणून मी या ठिकाणी 23 तास आणि 60 मिनिटांमधून दिलेली वेळ जी आहे ती वजा करत आहे. बघा, मग 60 मधून 20 गेले, खाली राहिले 40 आणि 23 मधून 20 गेले म्हणजे खाली राहिलेले आहेत 3. म्हणून या ठिकाणी 23 वाजून 60 मिनिटामधून 20 वाजून 20 मिनिट जर वजा केले तर आपणास त्या ठिकाणी 3 वाजून 40 मिनिटे ही ही वेळ त्या ठिकाणी मिळणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. बघा, हा थोडा वेगळा प्रश्न आहे, मात्र खूप महत्त्वाचा आहे. पोलीस भरती, तलाठी भरती अशा विविध परीक्षांमध्ये अशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले आहेत. बघा, 12 वाजून 23 मिनिटे वाजता आरशात पाहिल्यास घड्याळात किती वाजलेले दिसतील? आता या ठिकाणी जर तुम्ही 12 मधून 12:23 वजा करण्याचा प्रयत्न केला तर 12 मधून 12 वाजून 23 मिनिटे वजा होत नाहीत. मग काय करणार? बघा, या ठिकाणी हे 12 आहे आणि हे 1 आहे. म्हणजे या ठिकाणी कुठंतरी शून्यापासून सुरुवात झाली असेल, म्हणजेच पुढे हे नंबर सुरू झालेले आहेत. म्हणूनच 12 म्हणजेच 0 आणि 0 म्हणजेच 12 असं आपण गृहीत धरायचं आहे. आता मग याच्यावर आधारित कशा पद्धतीने आपल्याला हे सोडवता येतील? बघा, 11 वाजून 60 मिनिटे मधून आपल्याला या ठिकाणी दिलेली संख्या ही मोठी आहे. म्हणून 11 वाजून 60 मिनिटामधून 12 वाजून 23 मिनिटे वजा होणार नाहीत. मात्र आपल्याला माहीत आहे की 12 म्हणजे 0 आणि 0 म्हणजेच 12. म्हणून या ठिकाणी आपण डायरेक्ट 0 वाजून किंवा तासामध्ये 0 वाजून 23 मिनिटे ही संख्या या ठिकाणी वजा करायची आहे. 11 वाजून 60 मिनिटामधून जर 23 मिनिटे वजा केली तर किती राहतात पाहूया. 60 मधून 23 वजा केले तर त्या ठिकाणी 37 राहतात आणि हे 11ला 11 जशास तशी राहतील. म्हणजे 11 वाजून 37 मिनिटे आपल्याला त्या ठिकाणी आरशातली वेळ दिसेल. याच पद्धतीचा पुढचा प्रश्न आहे पहा. 11 वाजून 22 मिनिटे वाजता आरशात पाहिल्यास घड्याळात किती वाजलेले दिसतील? आता हे सुद्धा आपण याच पद्धतीनं करून पाहूया. 11 वाजून 60 मिनिटामधून दिलेली वेळ आपण वजा करून पाहूया. दिलेली वेळ आहे 11 वाजून 22 मिनिटे. ओके, मग आता यांची वजाबाकी करून घेऊया. 11 वाजून 60 मिनिटामधून 11 वाजून 22 मिनिटे जर आपण वजा केले तर किती राहते बघा. या ठिकाणी हे झाले 10, या ठिकाणी हे राहिलं 5, 10 मधून 2 गेले, खाली राहिले 8, 5 मधून 2 गेले, खाली राहिले 3 आणि 11 मधून 11 गेले म्हणजे खाली राहिलं 0. मग आता या ठिकाणी जी वेळ आलेली आहे ते आलेले आहे 38 मिनिटे. आता मगाशीच आपण पाहिलं या ठिकाणी की 12 म्हणजे 0 आणि 0 म्हणजेच 12. म्हणजे ही केवळ 38 मिनिटे नसून ते असणार आहे 12 वाजून 38 मिनिटे. हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. अशा पद्धतीने आज आपण घड्याळाची आरशातील प्रतिमा आणि आरशातील वेळ याविषयी माहिती पाहिलेली आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण घड्याळाचे पाण्यातील प्रतिबिंब आणि पाण्यातील वेळ याविषयी माहिती पाहणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.